आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची खाते वाटपासंदर्भात बैठक होण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळी ही बैठक होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधील शासकीय निवासस्थानी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। या बैठकीत मंत्र्यांच्या खाते वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आहेत। अक्षय, खरं तर आज एक महत्त्वाची बैठक होतीये, खाते वाटपासंदर्भात ही बैठक आहे। काय होईल या बैठकीत, नेमका अंतिम निर्णय होईल का खाते वाटपाचा? कारण फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की येत्या 2 दिवसात खाते वाटप जाहीर करू। दीपाली, आपण जर बघितलं तर खाते वाटपासंदर्भात जी चर्चा होती ती जवळपास अंतिम चर्चा झालेली आहे आणि आज सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे नागपूर येथील शासकीय निवासस्थान आहे रामगिरी, त्या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि त्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात एक महत्त्वाची बैठक होऊ शकते। या बैठकीतच खाते वाटपाबाबतची यादी मुख्यमंत्री या सगळ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दाखवतील आणि त्यानंतर ही यादी जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे। कारण हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे। काल 39 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मंत्र्यांना खाते वाटप लवकरात लवकर करणं गरजेचं आहे। कारण खाते वाटप झालं नाही तर मंत्र्यांकडनं म्हणजे मंत्र्यांना कामाचं देखील तसा आवाका त्यांचा सुरू होणार नाही आणि यासाठी खाते वाटप करणं हे अत्यंत गरजेचं आहे। म्हणून आज संध्याकाळी उशिरापर्यंत खाते वाटपाची चर्चा केली जाईल आणि त्यानंतर उद्या हे खाते वाटप जाहीर केलं जाईल। त्याबाबतची अधिसूचना सरकारकडनं काढली जाईल। यानंतर मंत्र्यांना मग दालनं असतील किंवा त्यांचे विभाग असतील या ठिकाणी काम करणं अतिशय सोयीचं होणार आहे। दीपाली, अक्षय, या खाते वाटपानंतर ही आणखी काही नाराजी नाट्य सुरू होतील का, काय वाटतं? एकूणच ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासंदर्भातल्या चर्चा आणि हालचाली सुरू होत्या, याचसाठी वाटाघाटी सुरू होती आणि यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला होता। त्यामुळे तुर्तास तशी शक्यता दिसत नाही की कुठल्या पद्धतीने आता खाते वाटपाबाबत नाराजी किंवा ओढाताण होईल। कारण ज्या खात्यांवरती एकनाथ शिंदे यांना समाधान होतं ते कळल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी होकार दिला। अजित पवारांना देखील जी खाती हवी होती त्यामध्ये वाटाघाटी झाली आणि त्यानंतरच त्यांनी देखील आपल्या मंत्र्यांची यादी ही राजभवनात दिली। यामुळं आता तितकीशी नाराजी होणार नाही। मात्र खाते वाटप झाल्यानंतर पक्षांतर्गत शिवसेनेच्या काही मंत्र्यांना कुठली अतिमहत्त्वाची खाती हवी असेल आणि त्यांना ती खाती जर देण्यात आलेली नाही किंवा राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना त्यांना नवी आणि चांगली खाती हवी असतील तर त्यांना ते मिळू शकली नाही तर काहीशी कुरबूर पक्षांतर्गत होऊ शकते। मात्र महायुतीवरती याचा तितकासा परिणाम होईल असं सध्याचं तरी चित्र नाही आहे। दीपाली, नक्कीच अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।